नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. प्रियंकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बेसन पिठापासून कुरकुरीत आणि खमंग अशी बेसन पोळी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, आता बेसन पोळी बनवण्यासाठी मी मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे आणि त्यासाठी आपल्याला अगोदर वाटण करून घ्यायचं आहे. इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. माझं मुलं आहेत ना तिखट खातात, त्यामुळे मी मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त थोड्या, आणि कोथिंबीर देठ घेतलेली आहे आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. याचं वाटण आपल्याला छान प्रकारे बनवून घ्यायचं आहे. तुमची मुलं जर तिखट खात नसतील तर तुम्ही 1-2 मिरच्या वापरल्या तरी पण चालतील. आता हे वाटण आहे ना पहिल्यांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. आता हे वाटण आपण मिक्सरला फिरून घेऊ. हे पहा, पाणी न टाकता वाटलेलं आहे मी. हे वाटण अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आता आपण पीठ बनवायला घेऊ. हे पहा, आता मी बेसन पोळीला पीठ भिजवण्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही भांडं घ्या किंवा डबा घेतला तरी पण चालेल. आता इथे मी अंदाजेच बेसन पीठ घातलेलं आहे. तुम्हाला किती बेसन पोळ्या बनवायच्या त्यानुसार तुम्ही बेसन पीठ घालू शकता. साधारण हे 1 वाटी इतकं असेल आणि त्यासाठी मी इथं 3 ते 4 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे ना आपली बेसन पोळी एकदम भारी बनते, कुरकुरीत. इथं हिरव्या मिरचीचं आणि कोथिंबीर देठ आणि लसूण याचं वाटण टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर पण मी कट करून घेतलेली आहे बारीक, आणि हातावर असा क्रश करून घेतलेला ओवा 1 चमचा मी घालून घेणार आहे. आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद रंगासाठी आणि चवीसाठी सुद्धा टाकून घ्यायची आहे. आता हे आपल्याला मिश्रण पाणी टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे छान प्रकारे हाताने. अशा पद्धतीने हे बेसन पोळीचं जे पीठ आहे ना ते आपल्याला जास्त घट्ट पण भिजवायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही, असं मिडियम असं भिजवायचं आहे. जास्त घट्ट भिजवलं तर आपली बेसन पोळी तव्यावरती टाकताना ना जाड बनते. पातळ बेसन पोळी बनवायची असेल तर मिडियम पद्धतीचं पीठ बनवा. हे पहा, अशा पद्धतीचं आपल्याला पीठ अजिबात बनवायचं नाही. ह्यात अजून थोडं पाणी टाकून बनवून घ्यायचं आहे. हे पहा, आता आपलं पीठ आहे ना बेसन पोळीसाठी भिजवून झालेलं आहे. तुम्ही म्हणता बेसन पोळी आम्ही पण बनवतो, पण नक्की अशा पद्धतीने बेसन पोळी करून पहा, एकदम भारी बनते. हे पहा, असं कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे मी या पिठाची. आता हे पीठ आपल्याला आहे ना एक 5-10 मिनिटं असं साईडला ठेवून भिजून द्यायचं आहे. हे पहा, आता पीठ आहे ना मी 10 मिनिटं झाकून ठेवलं होतं. आता पीठ पण आपलं छान प्रकारे भिजलेलं आहे आणि पळीच्या साह्याने किंवा चमच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं. काय होतं, आपण ज्यावेळेस पीठ भिजवायला ठेवतो ना त्यावेळेस पाणी वरती राहतं आणि पीठ तळाला जाऊन बसतं. असं मिक्स केल्याच्या नंतर एक वाटी घ्यायची आपल्याला. डायरेक्ट असंच बेसन पोळीला पीठ सोडायचं नाही आहे तव्यावरती. आणि 2 पळे मी बेसन पीठ या वाटीमध्ये घेतलेलं आहे. आता बेसन पोळी बनवायला घेऊ. त्यासाठी मी गॅसवरती एक तवा गरम करत ठेवलेला आहे. तवा पण छान गरम झालेला आहे. आता आपल्याला तवा गरम झाल्याच्या नंतर गॅस मोठा अजिबात ठेवायचा नाही, एकदम बारीक करून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने ना तव्यावरती उलथल्याने सगळ्या साईडने तेल सोडून घ्यायचं. हे तर तुम्हाला माहीतच आहे. तेल असं साईडने सगळीकडे लावून घेतलं ना पसरून की मग आपण ज्यावेळेस बेसन पोळी तव्यावरती सोडतो त्यावेळेस ती चिटकत नाही आणि पटकन उलटल्या जाते. आता आपण बेसन पोळी घालून घेऊ. हे पहा, आता तव्यावरती मी बेसन पोळी घालून घेणार नाही. सोडताना आपल्याला अगोदर कढणी सोडायची आहे आणि मग कढणी शेवटपर्यंत सोडायची आहे. आणि मध्ये जे राहिलंय ना ते आपल्याला आता उलथण्याने पसरून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं पातळ बनले जाते. जिथे जाड पीठ पडलंय ना तिथं आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला पातळ पोळी बनवून घ्यायची आहे. आणि पसरून झाल्याच्या नंतर मग आपल्याला गॅस मोठा करून घ्यायचा आहे आणि उलथण्याने किंवा चमच्याच्या साह्याने तुम्ही असं कढणी तेल सोडून घ्या. आणि 1-2 मिनिटं अशीच वाफू द्या. आपल्याला अजिबात ह्याच्यावरती झाकण वगैरे ठेवायची गरज नाही. ज्यावेळेस बेसन पोळी आपली उलथायला येते ना त्यावेळेस ह्या कडा आहेत ना सगळ्या अशा लाल रंगावरती दिसतात आणि सुटलेल्या दिसतात. त्यावेळेसच आपल्याला उलथानं त्या बेसन पोळीमध्ये
असं कडकडेने हे करून ओतून घ्यायचे आहे. हे पहा आपल्या बेसन पोळीला ना असा तपकिरी कलर आलेला आहे, लाल रंग आलेला आहे. आता आपण बेसन पोळी ना असं कडेने साईडने पहा किती पटकन आपली बेसन पोळी उलटल्या जाते आणि पटकन आपल्याला पलटी मारून घ्यायची आहे. एकदम क्रिस्पी आणि चविष्ट अशी बनते आणि मुलांना ही बेसन पोळी ना खूप आवडते, पातळ अशी. यांना अशी एकदा बनवली ना की मुलं सारखं सारखं डब्याला किंवा असेच गरम गरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला मागतात. आता आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि ही बेसन पोळी ना चांगली भाजून घ्यायची आहे. हे पहा मी दोन्ही पण साईडनी ना बेसन पोळी मस्त अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आणि एकदम छान भाजलेली आहे. आणि पाहू शकता एकदम अशी क्रिस्पी सुद्धा झालेली आहे आणि एकदम अशी पातळ अशी बनलेली आहे. पहा किती जाळीदार. आता ही बेसन पोळी मी गरम गरम चपाती आणि गरम गरम बेसन पोळी खायला देणार आहे मुलांसाठी. आता अशाच पद्धतीने मी सगळ्या बेसन पोळ्या करून घेणार आहे. परत तव्यावर थोडंसं तेल टाकून बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, मिक्स केलेलं, आणि ते पण पसरून घेणार आहे. अशाच प्रकारे मी दुसरी पण बेसन पोळी तव्यावरती पीठ टाकून ना अशी उलटपालट करून ना अशी छान प्रकारे भाजून घेतलेली आहे. आणि तुम्ही पण नक्की करून पहा, एकदम भारी बनते ही बेसन पोळी आणि खायला तर एकदम भारी लागते. एकदा बनवली ना की मुलं परत परत अशीच बेसन पोळी करून मागतील, अशी ही बेसन पोळी आहे. आणि डब्यामध्ये जरी नेली ना तरी पण एकदम अशीच कुरकुरीत राहते, एकदम नरम पडत नाही. गरम गरम चपाती किंवा गरम गरम भाकरी त्यासोबत ही गरम गरम बेसन पोळी एकदम भारी कॉम्बिनेशन आहे. पहा एकदम खमंग लागतं. आता ही बेसन पोळी आपली भाजलेली आहे, आता आपण काढून घेऊ. इथे पहा मी 2 बनवून घेतलेले आहेत. एक आमच्या उंदीर मामाने घेऊन गेला खाण्यासाठी गरम गरम चपाती आणि गरम गरम बेसन पोळी. हे पहा आपली बेसन पोळी ना एकदम अशी मऊ न झालेली आहे आणि कुरकुरीत, आणि बघा किती जाळीदार झालेली आहे आणि किती पातळ झालेली आहे. अशा प्रकारे जर बेसन पोळी बनवली ना तर मुलांना खूप आवडते, त्याचबरोबर आपल्याला सुद्धा आवडते खायला. आणि हे पहा अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की बेसन पोळी करून पहा, मुलांना खूप आवडेल. आणि तुम्हाला जर माझ्या बेसन पोळीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील. अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.